मंडळी, आजचा विषय थंबनेल बघून तर तुमच्या ध्यानातच आला असेल. कारण आजचा विषय एवढा महत्वपूर्ण आहे. माणसाच्या रोजच्या जीवनशैलीत तुम्ही बघताय, माणसाला थकवा ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा जाणवते. एखादं काम जर करायचं म्हटलं तर माणूस काय म्हणतो, असू दे, 1 तासानं करू किंवा 2 तासानं करू, दुपारनं बघू, संध्याकाळी बघू. ती असं म्हणता म्हणता काम काय होत नाही. तर ते काम होण्यासाठी जो वेळ असतो तो वेळ सुद्धा निघून जातो. मंडळी, नक्की माणसाच्या शरीराला झाले काय, कशामुळे झाले, महत्वपूर्ण माहिती ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोल या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. मंडळी, आजचा विषय खरं तर माणसाच्या शरीरामध्ये येणाऱ्या थकव्याविषयी. हा थकवा नक्की येतो कशासाठी आणि कशामुळे येतो. माणसाला तुम्ही बघताय, आता एखादं काम करायचं म्हटलं तर डोक्यात येतं पण ते काम होतच नाही. मग असं का बरं होतंय? हे तुमच्याबद्दलच होतंय का सर्वांनाच असं होतंय? कमीत कमीत 100 मधील 80% लोकांना हा त्रास होतो. तो माणूस दाखवून देत नाही. पण तो माणसाचा आळस असतो का? तर तो माणसाचा आळस नसून ते माणसाच्या शरीरात होणारे बदल असतात. नक्की हे काय बदल आहे, चला तर जाणून घेऊया. मंडळी, माणसाच्या जेवणामध्ये तेलकट पदार्थ जास्त आलं तरी सुद्धा माणसाला थकवा जाणवतो. किंवा नॉनव्हेज पण जास्त प्रमाणात खाल्लं गेलं तरी सुद्धा जाणवतो. भाजीपाला म्हणतो आपण, पण भाजीपाला पण जास्त प्रमाणात खाल्ला गेला तरी सुद्धा माणसाच्या शरीरामध्ये हा थकवा जाणवतो. मग माणसानं नक्की खायचं काय? मंडळी, तुम्ही बघा, भाजीपाला पहिल्यासारखा तुम्हाला प्युअर भेटतच नाही. भाजीपाल्यावर सुद्धा भरपूर पद्धतीच्या फवारण्या केल्या जातात. ते औषध उपचार करून पूर्ण, आता औषधाचं खाणं म्हटलं तरी काय चुकीचं नाही. असं आपण बाजारात विकत घेऊन पण खाल्लं जातंय. मंडळी, कधी पहिल्या काळात तुम्हाला भाजीपाल्यावर कधी औषध टाकताना, मंडळी आता ही चाललेली तरा आणि चाललेली पिढी, ह्याचा विषय कसा आहे, जमिनीला पण आता ती सवय झाली. त्यामुळे माणसाला केमिकल मिक्सच खाणं भेटतंय. पहिल्यासारखं माणसाला तशी ताकद आणि तसं खाणं सुद्धा भेटत नाही. कुठलं ब्रश वगैरे करून झाला की सगळ्यात पहिल्यांदा अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि त्यात लिंबू पिळायचं. लिंबूमध्ये काहीही पिळायचं नाही. ते पण लिंबू मंडळी आपलं साधं लिंबू पाहिजे, घरचं. आपण विकत घ्यायला गेलो तर ते बाजारपेठेत जे लिंबू भेटतं ते लिंबू घ्यायचं नाही. त्या लिंबूवरती पण भरपूर फवारणी केली जाते. तर साधं लिंबू भेटतं कसं? मंडळी, साधं लिंबू घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो, बाजारपेठेमध्ये गेला की लहान लहान लिंबू ज्यांच्यापाशी विकायला आहेत ते खरं घरचं आपलं लिंबू असतं. अशी लिंबू घ्यायची आणि जास्त पिकलेला पण लिंबू नाही, अर्ध कच्चं लिंबू घ्यायचं. लिंबू पाण्यामध्ये मिक्स करायचं चांगलं आणि लिंबाला त्या रस कमी राहतो. घरच्या लिंबाला अर्ध कच्चा असलं की पूर्ण रस राहत नाही. ते चांगलं लिंबू पिळायचं, त्या लिंबाच्या बिया सुद्धा त्या पाण्यामध्ये पिळून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही, साखर मीठ वगैरे काही नाही. आणि ते पाणी सकाळच्या पारी प्यायचं. ते पाणी पिल्यानं काय होतं तुम्हाला सांगतो, माणसाच्या शरीरामध्ये जे थकवा, व्हिटॅमिन ए आणि बी कमतरता माणसाच्या शरीरात जे असते त्याचं भरून काढायचं काम खरं तर हे करतं. पण हे सगळं प्रकार माणसाला होतात कशामुळे? खरं कारण म्हटलं तर माणसाच्या शरीरामध्ये 75% पाणी आणि फक्त 25% अन्न असतं. तर मंडळी, माणसं आता काय करतात, जवळजवळ 80% अन्न खातात आणि 20%च पाणी पितात. माणसाला कधीही जेवण करावं, पण ज्या माणसाची 4 चपात्या खायची लिमिट आहे त्या माणसाने 2 चपात्या खाव्या. आणि जेवण करताना सुद्धा भरपूर पाणी प्यावं. आणि जेवणा आधी म्हटलं दिवसभरात तरी सुद्धा पाण्याचं सेवन जास्त करावं. जेवण कमी गेलं तरी चालेल, पण पाणी माणसाने जास्त पिलं पाहिजे. आणि ह्या दिवसात तर खरंच जास्त पाणी पिलं पाहिजे. फ्रीज मधील पाणी म्हटलं तर डायरेक्ट फ्रीज मधील थंड पाणी कधी प्यायचं नाही. कारण त्यात असे क्षार असतात की ते आपल्या नजरेला दिसत नाही. ते पाणी आपण नॉर्मल साध्या पाण्यात मिक्स करून घेतलं तरी आपल्या शरीराला त्रास कमी होतो. मंडळी, जेवणामध्ये सगळ्यात जास्त करून तुमच्या फळफळावण पाहिजे. म्हणजे आता जेवणात खाणारी फळं जर म्हटली तर काकडी आली, केळी आली, परत बीट आले, असे भरपूर प्रकारचे फळ आहेत. तुम्हाला जे जेवणावर खाऊ वाटेल, तुमचं काहीही जेवण असो, साधा असो, काही असो, पण त्या जेवणावर ह्यातली फळं तुम्हाला जे सूट होत्या शरीरासाठी ते फळं खाणं सगळ्यात अतिउत्तम गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणताल की फळं फळवंड शरीराचं मधनच कुठनं आणलं. पण मंडळी, केळं घ्यायचं म्हटलं तरी केळं घेताना देशी केळं बघून घ्यायचं. केळं घेताना कधीही मोठी दिसतात म्हणून ते घ्यायचं नाही. ते केमिकल मध्ये मिक्स करून पिकवलेली केळं असतात, त्यामुळे त्याच्या नादाला लागायचं कधीच नाही. मंडळी, भाज्या फळं घेताना भरपूर विचार करून घ्यायचा. तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर आठवड्यातून तुम्हाला एकदा खाल्लं तरी चालेल, पण नॉनव्हेज खाताना जास्त तेलकट नसावं, जास्त त्यात ऑइल नसावं असं नॉनव्हेज खावं. माणूस म्हणतो नॉनव्हेज मधून भरपूर पोषक तत्व भेटतात, पण मंडळी जास्त करून नॉनव्हेज मधून
90% तर माणसाला चरबी भेटते आणि 10% पोषक तत्व भेटतात. असं तर नॉनव्हेजचा विषय. पण जी लोक रोज व्यायाम करतात, रोज जिमला असो, तालमीत असो किंवा कशातही असो, त्या लोकांना 60% नॉनव्हेज मधून प्रोटीन भेटतं आणि 40% चरबी भेटते. असा मुद्दा असतो मंडळी. खरं तर कोणतीही गोष्ट वाईट नसते, पण ती गोष्ट कोणत्या माणसासाठी बनवली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. तर तुम्ही बघताय, ज्या माणसाला रोज कामावर जातोय, कामावर येतोय, त्या माणसाला कंटाळा खरं तर कामाचं येत नाही, तर त्याचं जे रुटीन असतं त्या रुटीनचा येतो. तुम्हाला जर एखादं काम आत्ता जर करायचं आहे आणि तुम्ही विचार काय करता, जाऊन द्या थोड्या टाइमपानं करू किंवा अर्ध्या तासानं करू, तर ते काम ज्या टायमिंगला डोक्यात येईल ना, आपल्याला आता हे काम करायचे, फट कशी उठायचं आणि त्या कामाला लागायचं, ते तुमचं काम होणार. पण तुम्ही जर विचार करत बसला ना की नाही बघू नंतर, बघू परत, तर ते तुमचं काम कधीच होणार नाही. मंडळी, ह्या गोष्टी कशा असतात, जी तुम्ही विचार करताना मनाचा तोच विचार आपल्या मेंदवापर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं शरीर करत असतं. मग ती मेंदवापर्यंत एकदा गोष्ट पोहोचली की परत मेंदू दुसऱ्या गोष्टी डोक्यात घालतो आणि तुम्ही जे काम करणार आहे ते काम करायचं विसरून जाता आणि दुसरंच काम करता. शरीर स्वस्थ आणि तंदुरुस्त जर ठेवायचं म्हटलं, हॉस्पिटलचा खर्च वाचवायचं म्हटलं, तर ह्या गोष्टी खरंच करा. आणि रोज सकाळी जरी म्हटलं किंवा दुपारी कधीही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा, पण दिवसातून एकदा तरी आपल्या कांदा जेवणाबरोबर खाणं सगळ्यात महत्वाचं, गरजेचं आहे. कांद्यामुळे माणसाचे हॉर्मोन्स वाढतात आणि त्याच्यामुळे माणसाच्या अंगात एनर्जी येते आणि एनर्जी आल्यानंतर माणसाला खरं ऊर्जा भेटते, एक गरमाहट भेटते माणसाच्या शरीराला. कांदा माणसाच्या शरीरासाठी थंडाईचं काम करतो बघा. आणि दही, ताक, लोणी ह्या गोष्टी जर खात असाल जास्त प्रमाणात, तर त्याचं प्रमाण जरा कमी करा. कोणतीही गोष्ट करा, पण ती लिमिटच्या बाहेर नाही करायची. नाही तर तुम्ही आता विचार करा, तुम्ही फळं खायचं म्हटलं तर तुम्ही अन्न खायचं सोडून नुसती जर फळं खात बसला, तर तुमचं शरीर तुम्हाला साथ देणार आहे का? किंवा ते जो फळातनं तुम्हाला प्रोटीन भेटणार आहे ते तेवढ्या प्रमाणात तुम्हाला प्रोटीन शरीर पुरणार आहे का? तर माणसाच्या शरीराला जेवढं प्रोटीन लागतं तेवढं माणसाला त्याच्या शरीराला प्रोटीन दिलंच पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही अन्न कमी खाल्लं आणि पाणी जास्त पिलं तरी तुमच्या शरीराला जेवढं प्रोटीन भेटायचं तेवढं प्रोटीन होणार. नाहीतर मग ह्याच्यानंतर तुम्हाला त्रास काय होतो? गॅस होणे, पित्ताचा त्रास होणे, परत डोकं जड होणे, शरीर जड होणे, हातापायाचे गुडघे दुखणे, अंग दुखणे पूर्ण, मनाची इच्छाच होत नाही कुठलं काम करायची. एखादं काम करायचं जायचं असलं तरी ते आज उद्या करून माणूस पुढे ढकलतो, असा विषय होतो. मंडळी, आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा मंडळी. धन्यवाद.